मंडळी नमस्कार. एक छान गाणं मला आठवतंय. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे. या ओळी इतक्या सुरेख आहेत ना. ज्यातल्या प्रेषित या शब्दांवरती आपला आक्षेप असेल, हे प्रेषिताचं राष्ट्र आहे का? कारण ज्या प्रेषितांचा उल्लेख करतो ते प्रेषित या देशात जन्माला आलेले नाही आहेत म्हणून असू शकतो. पण तसं हिंदू धर्मातल्या प्रत्येक धर्मगुरूला आपण प्रेषितच, ईश्वराचे दूतच म्हणू शकतो. कारण आपल्याकडे आहेच ना, संतांना योगी हा शब्द आहेच. एक योगी म्हणजे युज. योगी हा शब्द युज धातूपासून बनलाय. युज म्हणजे जोडणे, आणि जो जोडतो तो योगी. त्यामुळे तेही प्रेषित असंच आपण म्हणूया, साधारणतः गृहीत धरूया, फारसा वाद न घालता. अर्थात चर्चा खूप करता येऊ शकेल, पण तात्पुरतं. आता हे हे ह्या ओळी आता बदलल्यात की काय असा प्रश्न पडतो. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. हे आहे देवतांचं राष्ट्र उरलंय. जिथे देवतांच्यावरती शंका घेतली जाते तिथे काय होत आहे का? माझं तर म्हणणं असं आहे की हे राष्ट्र तस्करांचे, हे राष्ट्र भ्रष्टाचार्यांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भ्रष्टाचारांचे. जनशासनातळीचा येथे परंपरांचा अवमान नित्य आहे. सन्मान नित्य आहे नाही, अवमान नित्य आहे. जनशासनातळीचा पायाच भ्रष्ट आहे. या ओळी अशाच म्हणाव्या वाटतील अशी ही स्थिती आहे. चला मी सांगतो, आणि सांगण्यापूर्वी मला तुम्हाला विधानसभेतला एक प्रसंग सांगायचा. मुंबईतले चारकोपचे आमदार आहेत, आणि या चारकोपच्या आमदारांनी, योगेश सागर त्यांचं नाव, त्यांनी विधान भवनामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो आधी आपण ऐकूया आणि मग पुढे सरकूया. ऐका. महोदय, या संस्थेचं नाव आहे हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स. त्या संस्थेचे अध्यक्ष महोदय, त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय, त्या संस्थेचे सचिव आहेत रुपेश कदम. त्या संस्थेचे खजिनदार आहेत पंकज चौरागडे. अध्यक्ष महोदय, हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स ही शासन मान्यता प्राप्त संस्था अशा लोकांना भासवून तुम्हाला पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग देऊन शाळेमध्ये स्काउट अँड गाईडचे ट्रेनर म्हणून तुमची परमनंट ही अपॉइंटमेंट केली जाईल आणि तुम्हाला नोकऱ्या दिल्या जाईल. असा करून अध्यक्ष महोदय गरीब शेतकऱ्यांचे मुलांकडनं 8 ते 10 लाख रुपये प्रति मुलं अशा प्रकारे अध्यक्ष महोदय वसूल केले. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये निवेदन आहे. या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण ऐकून घ्या ना, अतिशय गंभीर विषय आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेत विकून पैसे दिलेत. अध्यक्ष महोदय, जमिनी विकून पैसे दिलेत. आणि फसवणूक कशी झाली अध्यक्ष महोदय, हे आपला सभागृहाचा निदर्शनास मी आणून देतो. अध्यक्ष महोदय, 10 लाख रुपये घेतले, त्यांना ट्रेनिंगसाठी गोंदियाला पाठवलं. त्यातली मी काही मुलांची नावं अध्यक्ष महोदय आणि त्यांची गावाची नावं वाचून दाखवतो, म्हणजे सभागृहाला सुद्धा लक्षात येईल की कशा पद्धतीने अति पिछडे विस्तारामध्ये राहणारी लोक असतील, मागास विभागामध्ये राहणारी लोक असतील, त्याची शोषण केलं. अध्यक्ष महोदय, उमेश नानाजी काकडे, रहिवासी भद्रावती, तालुका चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर. हेमंत भाकरे, रहिवासी गडचिरोली. सचिन वाडे, रहिवासी चंद्रपूर. सुशील वाकडे, रहिवासी वरोरा. योगेश धानोरकर, रहिवासी भद्रावती. भूषण मेडपल्लीवार, रहिवासी गडचिरोली. महेश बोदलकर, रहिवासी गडचिरोली. अशी अनेक गडचिरोली, चंद्रपूर शाळांनी त्या मुलांना हाकलून लावलं की आमचा या हिंदुस्थान स्काउट गाईडचे काही संबंध नाही, आम्ही कुठली अशी अपॉइंटमेंट करणार नाही, तुमची फसवणूक झाली आहे. अध्यक्ष महोदय, खरा प्रकार त्यानंतर सुरू होत आहे. फसवणूक झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, त्या मुलांनी त्या पंकज चोरागडेला फोन करायला सुरू केलं की आमचे पैसे तुम्ही पत्र दिलं ते शाळा आम्हाला नोकरी देत नाही, स्वीकारत नाही. अध्यक्ष महोदय, त्यांना सांगण्यात आलं हे पैसे आम्ही वरुण सरदेसाईंना दिलेत. पैसे जर परत आले की हे पैसे मी तुम्हाला परत करतो. अध्यक्ष महोदय, पैसे परत करतो. अध्यक्ष महोदय, आज मितीस. त्यानंतर अध्यक्ष महोदय सरकार आली, माननीय मुख्यमंत्री झाले तत्कालीन, त्यांचे नातेवाईक. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री झाल्यावरती हे पोरं मुख्यमंत्र्यांना भेटायला आले. त्यांची भेट झाली की नाही माहित नाही, पण त्यांचा कॉन्व्हर्सेशन माझा या पेन ड्राईव्ह मध्ये अध्यक्ष महोदय आहे. या पेन ड्राईव्ह मध्ये कॉन्व्हर्सेशन आहे, वार्तालाप आहे की आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलेत, आता तुम्हाला जे करायचं ते करा, आमच्याकडनं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसा परत दिला जाणार नाही. असं पद्धतीने अध्यक्ष महोदय ज्यांची नावं, हे पेन ड्राईव्ह मी आपल्याकडे पाठवतो अध्यक्ष महोदय,
हे पेनड्राईव्ह मी आपल्याकडे पाठवतो. अशा प्रकारे शेती विकून 8-10 लाख रुपये केवळ गडचिरोली जिल्हा आणि अध्यक्ष महोदय चंद्रपूर जिल्ह्यामधनं केले असतील तर सरकार आल्यानंतर या हिंदुस्थान स्काउट्स आणि गाईड संस्थेने महाराष्ट्रभरातून किती मुलांना फसवलंय त्याची माहिती काढणं अध्यक्ष महोदय आवश्यक आहे. यातली हिंदुस्थान स्काउट गाईड असोसिएशन ही एक संस्था खूप महत्वाची आहे. मुळात स्काउट गाईड किंवा NCC किंवा NSS राष्ट्रीय सेवा योजना, नॅशनल कॅडेट कोर आणि भारत स्काउट गाईड या ज्या मूळ संकल्पना आहेत त्या सेवेशी संबंधित आहेत. सेवेसोबत मेव्याशी नव्हे, फक्त सेवा. यात नोकरी, पगार असे काहीही विषय नसतात. स्काउट गाईडमध्ये शिस्त बाणावी अंगामध्ये, लोकांची सेवा करता यावी यासाठी प्रशिक्षण देणारी ती संस्था आहे, अगदी शालेय स्तरांच्यापासून. स्काउट हा मुलांसाठी असलेली संघटन, तर गाईड ही मुलींसाठी असलेलं संघटन. जेव्हा अशा स्काउट गाईडचं ट्रेनिंग वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये दिलं जातं तेव्हा बहुतेक वेळेला तिथल्या PT मास्तरला म्हणजे फिजिकल ट्रेनिंग देणाऱ्या शिक्षकालाच ही जबाबदारी दिलेली असते. तेच त्या शाळेचे स्काउट गाईडचे ट्रेनर असतात, खेळाचे शिक्षक, BPEd MPEd करून जे लागतात ते. आता या स्काउट गाईडमध्ये चांगलं काम चालावं यासाठी दिल्लीमधल्या रोहिणीमध्ये काही व्यक्तींनी, ज्यांना श्रीनिवास शर्मा आहेत, त्यांचं वय आता 89 वर्ष आहे, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय, त्या श्रीनिवास शर्मांनी एक संस्था स्थापन केली. पुढे श्रीनिवास शर्मांनाही वाढलेली ही संस्था ताब्यात घेण्यासाठी अनेकांनी त्रास दिलाय, त्यांना अटक देखील झाली आणि ते सुटलेत देखील. आता 89व्या वर्षी श्रीनिवास शर्मा या संस्थेचं काम अगदी अगतिकपणानं बघतायत, कारण आता हातपाय हलत नाहीये. दुसरे एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे भारत अरोरा, ते देखील या संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन आहेत. पब्लिक स्कूलचं संघटना देखील ते सांभाळतात. साधारणतः 1998 साली या संस्थेची दिल्लीमध्ये स्थापना झाली होती. ट्रेनिंग देणे, सेवा करून घेणे हा त्या मागचा हेतू. अशीच संस्था महाराष्ट्रामध्ये देखील स्थापन करण्यात आली. सोलापूरची काही मंडळी, माजी आमदार जे वेगवेगळ्या पक्षात फिरून आलेले आहेत, मग कधी भाजपात, कधी शिवसेनेत, कधी राष्ट्रवादीत, अशा प्रत्येक ठिकाणी फिरून आलेले सोलापूरचे एक माजी आमदार नरसिंग मेंगजी आणि त्यांच्या काही सहकार्याने मिळून हिंदुस्थान स्काउट गाईड नावाची एक संस्था रजिस्टर्ड केली. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अध्यक्ष असं काही नेमल्या गेलंय. महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड शासन मान्य संस्था असल्याचं म्हटलं जातं. या संस्थेचं मुख्यालय म्हणजे मुख्य कार्यालय हे सोलापूरला असल्याचं त्यांच्या पत्रावरून दिसतं. म्हणजे कित्तूर राणी चन्नम्मा नगर, विजापूर रोड, सोलापूर हा त्यांच्या कार्यालयाचा पत्ता. शिवपार्वती 35, कित्तूर चन्नम्मा नगर, विजापूर रोड, सोलापूर हा त्यांच्या लेटर हेडवरचा पत्ता दिसतो. आणि दुसरा पत्ता आहे विभागीय कार्यालयाचा साताऱ्याचा कोणार्क प्राईड बिल्डिंग 455 केसकर पेठ, सातारा हा दुसरा पत्ता दिसतोय त्यांच्या लेटर हेडवरती. आता यात गंमत अशी आहे की मुळात भारत स्काउट गाईड ही जी मूळ संस्था आहे ती सेवा या विषयासाठी तयार झालेली आहे. फार उदात्त हेतून या संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती. साधर्म्य असलेलं नाव किंवा सुरुवातीच्या काळामध्ये या संस्थेचा लिंक जोडत महाराष्ट्रातल्या काही लोकांनी इथे ही संस्था स्थापन केली. आमच्याकडून ट्रेनिंग घ्या, वेगवेगळ्या शाळात तुम्हाला आम्ही ट्रेनर म्हणून नियुक्त करू, हा परमनंट जॉब आहे असं सांगून अनेकांच्या नियुक्तीपत्र देखील दिल्या गेली. मी तुम्हाला काही नियुक्तीपत्र एकाड एक दाखवतोय. बघा, ही 3, 4, 5 नियुक्तीपत्र आहेत. आणि ही नियुक्तीपत्र बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की यांना 15,000 रुपयापर्यंत, बेसिक 10,000 आणि बाकी काही भत्ते बित्ते वाढवून अशा स्वरूपाचं नियुक्तीपत्र देखील दिलेलं आहे. मुळात ही अशी संकल्पना कुठे नसते. बरं, ते ठीक आहे. जेव्हा ही मुलं हातात नियुक्तीपत्र पडलं आणि शाळेत गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शाळांनी सांगितलं की अशी कोणतीही संस्था नाही आहे, अशी कोणतीही पगार नाही आहे, आम्ही तुम्हाला शाळेत रुजू करून घेऊ शकत नाही. मग यांचे डोळे उघडले, कारण ही नियुक्ती मिळावी यासाठी साधारण कुणी 5 लाख, कुणी 7 लाख, कुणी 8 लाख, बकरा सापडला तर 10 लाख सुद्धा घेतलेले आहेत.
अगदी तेवढे सुद्धा घेतलेले आहेत. लोकांनी जमिनी विकल्यात, घर विकलंय, गहाण ठेवलंय, सोनानं विकलंय. पोरींच्या आयुष्याचं भलं होईल असं मायबापाला वाटलंय आणि त्यांनी प्रचंड पैसे दिलेले आहेत. आता पैसेही गेलेत आणि जॉईनही होता येत नाही. म्हणजे काही नावं देखील सागर यांनी सांगितली आहेत. उमेश काकडे, हेमंत भाकरे, सचिन वाडे, सुशील वाकडे, पुन्हा महेश, काही मुली आहेत ज्यांची पत्र सुद्धा आपल्याला दिसत आहे. पैसेही गेले, नोकरीही नाही, ट्रेनिंग फुकट वाया गेली. मग हे भेटायला महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले. अवघड जागचं दुखणं आणि जावाई डॉक्टर, करायचं काय हा प्रश्न होता. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालू असं सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि जसेच हे मुख्यमंत्र्यांना भेटून बाहेर पडले तसाच यांना कॉल आला. ज्या कॉलचे रेकॉर्ड योगेश सागर यांनी विधान भवनात अध्यक्षांच्याकडे सादर केले. आता मुख्यमंत्र्यांना भेटलात ना, आता काय दतुरा, काहीही मिळणार नाही असं या लोकांनी, पैसे घेणाऱ्या लोकांनी या पोरांना सांगितलं. आता कुंपण शेत खात असेल तर तक्रार कोणाकडे करायची, म्हणून योगेश सागर करतायत तो आरोप मला खूप गंभीर वाटतो. योगेश सागर असं म्हणतायत की या संस्थेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते वरुण सरदेसाई, सचिव रुपेश कदम, पंकज चौरागडे, या सगळ्यांनी मिळून हे पैसे घेतलेले आहेत. ते वरून खालपर्यंत हा सगळा उद्योग चालत आलेला आहे. वरपर्यंत पैसे पोहोचलेले आहेत, वरून पर्यंत पैसे पोहोचलेले आहेत. म्हणजे वरून खालपर्यंत येतात नेहमी, इथे खालून वरून पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि या पैशाचा आता या पोरांच्या आयुष्याचा खेळ झालेला आहे. वरुण सरदेसाई कोण आहेत तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये, त्यांची ओळख देण्याची गरज नाही. या जर सामान्य पोरांची सत्तेच्या जवळ जाऊन अशी लूट होणार असेल तर याला वाली कोण? म्हणूनच याची चौकशी करण्याची गरज आहे आणि तात्काळ दोषींना शिक्षा होईल की नाही मला माहित नाही, पण या ज्या पोरांची लाखो रुपये काढून घेतली आहेत ती तरी त्यांना परत मिळण्याची व्यवस्था व्हावी एवढंच अपेक्षित आहे. धन्यवाद योगेश सागरजी, आपण हा अनेकांचा विषय सभागृहाच्या व्यासपीठावर मांडून अजून तरी विधानसभेत सामान्य माणसांच्या प्रश्नावर चर्चा होते हे दाखवून दिलेलं आहे. नमस्कार.